नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आम्ही ज्या ठिकाणी काजू लावले होते ना तिकडे चाललो आहे बघायला काय व्यवस्थित झालं आहे की नाही, किंवा काळजी तर घेतली पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. म्हणून चाललो आता आपण डायरेक्ट काजूमध्ये जाऊ आणि दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने लावलं आहे, झालं आहे की नाही. मित्रांनो, आम्ही आता आलो आहे ह्या आमच्या जमिनीमध्ये. तुम्हाला दाखवतो कशी लागवड केली आहे आम्ही काजूची. हे पहा, वही आहे बघ, तोडला ना कुणी, त्यानं हे कोणतरी तोडला नाही. हे बघा, हां ह्या अशा काजू लावले आहेत आम्ही. मग आता पुरण कधी घालायचं दुसरं? बघूया, हिनं कधी पाठवला तर येईन मी त्याला टाकायला. एकटा काय 2 दिवस जातील, 2-3 दिवस. एकटे नको येऊ. बघितलं ना संध्याकाळचं आहे ना, कोणी वाटायला लागले, तिकडं वाटायला लागले अजून आहे, येऊ नको. मित्रांनो, इकडे 100 बोंडे आपण लावलेले. आपण आता बघू किती रुजतात. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आहे ना, आपण शेतीवाडी सर्व सोडलेली, त्याच्यामुळं ह्या जमिनींमध्ये आहे ना झाडं वगैरे रुजलेत. तर आपली जमीन कुठली हे कळणार नाही. आईवडिलांकडून विचारून घेता ना की आपली जमीन कुठं आहे काय, नाहीतर फक्त नकाशावरच राहील, सातबाऱ्यावर. तुम्हाला कळणार नाही की आपली जमीन कुठं आहे. कारण इकडे भरपूर असे जंगलच झालेत सर्व. त्याच्यामुळं आईवडिलांकडून माहिती करून घ्या आपली जमीन कुठली आहे नेमकी. चला मित्रांनो, आता काजू बघून झाल्या आहे सगळं व्यवस्थित, आणि आता घरी जातो. तर मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.